नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय गुड न्यूज आणि अतिशय आनंदाची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, शेवटी फायनली पैसे वाटपाची तारीखच या ठिकाणी आता जाहीर झाली आहे. तर ती तारीख आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणजे येतीलच. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, डिसेंबरचा हा हप्ता तुम्हाला असणार आहे. यामध्ये तुम्हाला 1500 रुपये तर मिळणारच आहेत, सोबत 900 रुपये पण तुम्हाला वाटप त्या ठिकाणी होऊ शकतात. आता हे 900 रुपये कोणकोणत्या महिलांना येतील, कोणत्या महिलांना येणार नाही, त्याची प्रोसेस काय ती मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे. तर बघा, स्वतः या ठिकाणी घोषणा जी ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी. बघा, मी तुम्हाला कुठलीही माहिती खोटी आपल्या चॅनलवर दिली जात नाही. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहितच दिली जाते. तर तुम्हाला पुरावा पण दावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आहे, तुम्हाला लाईव्ह मी पुरावा पण त्याची त्या ठिकाणी दाखवतो. या व्हिडिओमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास त्यावर बसेल. बघा, आता मी तुम्हाला काही कमेंट्स पण ह्या ठिकाणी दाखवून आहेत. काही लाडक्या बहिणी आहेत आपल्या, त्यांनी ह्या ठिकाणी कमेंट्स केल्या आहेत. कशा कशा पद्धतीच्या कमेंट्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर महिलांना विश्वास नव्हता. भरपूर महिलांचं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, पैसे देणार नाही, तशा पद्धतीच्या कमेंट्स आहेत. तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्व माता भगिनींना कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक, लगेच चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात अगोदर कुठेही तुम्ही चेक करू शकता. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती पाहायला मिळते. त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत पाठवा, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पाठवा. बहुतेक महिलांचे त्या ठिकाणी कमेंट्स आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वांनी या ठिकाणी तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्र असतील, त्यांना पण त्या ठिकाणी पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर बघा, फायनली आता ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला केव्हा वाटप होईल त्या संदर्भात. डिसेंबरच्या हप्त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळतील, सोबतच 900 रुपये पण ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता हे 900 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळतील, ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येतील, याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर तुमचा थोडाही त्या ठिकाणी वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, सुरुवात आपण ह्या ठिकाणी कमेंट्सवरून करतोय. बघा, पहिली कमेंट आहे सोनाली ताईची, सोनाली शिंदे. नाही द्यायचं तर राहू दे ना, कशाला रोज देता, आशा देता. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, रुपेश म्हणून नाव आलेलं आहे. तर आता आपण ही कमेंट समजू शकतो, एका पुरुषाची आहे. अबे यार, बहुत हो गया तुम लोगों का, बंद करो तुम्हारी ये बकवास व्हिडिओ, आजकल से पैसे आ रहे हैं. तर बघा, अशा पद्धतीने कमेंट्स आले आहेत. अजून एक कमेंट आहे, तुम्हाला दाखवतो. तर बघा, पुढची कमेंट आहे चेतनाताई अंबिलकर यांनी लिहिलेली. काय दादा रोज रोज तेच सांगते आहे, पैसे सांग ना, येणार केव्हा तर. ठीक आहे. आता पुढे बघा, तर पुढची कमेंट आहे जयश्रीताईची. बघा, तुम्ही फसवणूक करत आहात. कुठली फसवणूक आपण करत असतो आणि कुठली माहिती तुम्हाला चुकीची ते तुम्ही सांगायचं आहे. बघा, अशा पद्धतीच्या कमेंट्स असतात. अजून हे बघा, तर बघा, पुढची कमेंट आहे रुपालीताई राजपूत यांची. भाऊ तू बंद करून टाक आता चॅनल, कंटाळा मी तुला ऐकून. सर्वात महत्त्वाची गुड न्यूज एवढं चाललंय. तर बघा, अशा पद्धतीच्या कमेंट्स आहेत त्या भरपूर महिलांच्या आल्या आहेत, लाडक्या बहिणींच्या. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्या, अशा कमेंट्स आल्यानंतर काही महिला आहेत लाडक्या बहिणी, त्यांना विश्वास होता आणि त्या महिलांनी चांगल्या कमेंट्स पण केलेल्या आहेत. त्या महिलांच्या कमेंट्स तुम्हाला मी वेळोवेळी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. लाडक्या बहिणींच्याच कमेंट्स आहेत. त्या महिला माता भगिनी त्या ठिकाणी आपल्या चॅनलला त्यांची खूप त्या ठिकाणी पसंती आहे आणि त्यांची कमेंट पण चांगलीच असते. नेहमीच योग्य ती जी काही माहिती त्यांना विचारायची असते ती माहिती त्या माता भगिनी विचारत असतात. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला नेहमीच तुम्हाला चांगली माहिती दिली जाते आणि त्यांची कमेंट पण त्या ठिकाणी चांगली असते. त्यांना विश्वास होता पैसे येतील म्हणून. तर तुम्हाला आता पुरावा पण दाखवतो. पुरावा काय, तर स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी लाईव्ह जे ते बोललेले ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो. ते तुम्ही बघून घ्या, मग तुमचा विश्वास त्यावर बसणार आहे. तर ते आपण ह्या ठिकाणी पाहूया, नंतर मग पुढची माहिती तुम्हाला देतो. आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. तर बघा, आता स्वतःच तुम्ही पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः या ठिकाणी माहिती दिली लाडक्या बहिणींचे पैसे केव्हा वाटप होणार त्या संदर्भात. तर अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात. तर अधिवेशन संपल्यानंतर पैसे येतील असं स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. तर बघा पुढे आपण कमेंट्सवर येऊया. तर अशा पद्धतीच्या कमेंट्स महिलांच्या असतात. बघा प्राजक्ता महाजन यांची कमेंट आहे, तुम्हाला फक्त लाईक पाहिजे. बघा लाईक का सांगतो मी व्हिडिओला, कारण आपण मेहनत घेतलेली असते आणि ही मेहनत घेतल्यामुळे हे तुमचाच फायद्याचं आहे. लाईक जर तुम्ही व्हिडिओला केला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ जातो, म्हणून तुम्हाला सांगितलेलं असतं लाईक करायचं आहे. कारण बघा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्या महिलांना पण याची माहिती मिळेल. बघा पैसे तुम्हाला वाटप होणार आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाईव्ह तुम्ही पाहिलेलं आहे, हे काही मी सांगितलेलं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे. लाईव्ह तुम्ही पाहिलं असेल, आजच त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. अधिवेशन संपले की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आता तारीख, जी काही तारीख आहे सर्वात अगोदर बघा, ही तारीख तुम्हाला सांगून टाकतो. सर्वात अगोदर कोणत्या तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. बघा अजूनही मी तुम्हाला शक्यता सांगतो का, कारण बघा 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. मग त्यामुळे परत तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल तुम्ही तारीख ही सांगितली आणि मग पैसे आले नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक तारीख फायनल सांगून टाकतोय. हीच तारीख तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. सर्वात अगोदर प्रवीण ऐरे असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित माहिती. पुरावा तुम्ही पाहिला आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले. तारीख त्यांनी सांगितली नाही, तारीख मी तुम्हाला सांगतोय. ती तारीख 1-2 दिवस पुढे मागे होऊ शकते. तर बघा 23 तारीख, 23 डिसेंबर. 23 डिसेंबर का, जे काही अधिवेशन आहे ते 21 डिसेंबरला संपतं आहे. म्हणजेच आजपासून 2 दिवसांनी अधिवेशन संपतं आहे. रविवारी 22 तारीख आहे, ठीक आहे, आणि 23ला सोमवार आहे. सोमवारपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात 23 तारखेपासून, ठीक आहे. तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक सर्वांपर्यंत व्हायरल करून टाका. सर्वांना ही माहिती पोहोचू द्या. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करून टाका. बघा महिलांनी 2 महिन्यांची वाट पाहिलेली, त्या महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर सर्वांनी त्या ठिकाणी शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला तारीख पण सांगून टाकली, त्यासोबतच लाईव्ह पण मी दाखवलेले आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे बोललेले आहेत. त्यासोबतच सर्व माता भगिनींना, त्यासोबतच प्राजक्ताताईंना देखील सांगू इच्छितो. बघा जी काही माहिती आम्हाला येत असते तीच माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. बघा आत्तापर्यंत कुठलीही अशी अपडेट किंवा तारीख जी आहे ती त्या ठिकाणी सरकारतर्फे सांगण्यात आलेली नव्हती. परंतु मी जी काही तुम्हाला अपडेट येत असते, दररोजच नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेच्या येत असतात. मी तुम्हाला बघा 16 डिसेंबरला सांगितलं होतं अधिवेशनामध्ये 1400 कोटी रुपये मंजूर झाले. त्यानंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा प्रश्न विचारण्यात आला, तो देखील मी तुम्हाला 17 डिसेंबरला सांगितला होता. 18 डिसेंबरला पण मी तुम्हाला योग्य ती माहिती दिलेली होती. 19 डिसेंबरला पण तुम्हाला स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला दिली. त्यामुळे दररोजच लाडकी बहीण योजनेचे अपडेट येत असतात आणि त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीनच माहिती पाहायला मिळेल. कुठलीही जुनी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते पण आपल्या चॅनलवर सोडवले जातात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, काळजी करायचं नाही, तुम्हाला पैसे येणारच आहेत. बघा 1400 कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर केलेले आहेत, त्यामुळे सर्वांना पैसे येतीलच, ठीक आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे, ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एक त्या ठिकाणी आलेली जी काही माहिती ती पण तुम्हाला दाखवून देतो. तर पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना पुरावा पण आहे तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट. तर बघा ABP माझाला आलेली बातमी आहे 3:04 19 डिसेंबर, आजचीच बातमी आहे, ठीक आहे. तर पुरावा पण मी तुम्हाला दाखवून देतोय. तर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते तुम्हाला मिळालेले, ठीक आहे. तर कोणकोणत्या महिलांना 5 हप्ते आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 5चा आकडा लिहून पाठवायचा आहे किंवा 7500 लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना 7500 किंवा 5 हप्ते आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्वांनी ज्यांना पैसे आलेले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलेलं आहे. तर बघा विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे ते संपल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला लाईव्ह पण मी व्हिडिओ दाखवलेला आहे आणि ह्या ठिकाणी पण तुम्हाला माहिती पाहायला मिळते. त्यामुळे कुठलीही माहिती आपली तफावत नसते, खोटी नसते, खरीच माहिती मी तुम्हाला देत असतो. प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला नेहमीच खरी माहिती गावरानी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितले जात असते. बघा ही माहिती तुमच्यासाठी. आता लाडकी बहिणीचे पैसे मिळतील, ते पैसे मला मिळणार आहेत का नाही ते तुम्हाला मिळणार आहेत, ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी असते. त्यामुळे सर्व माता भगिनींना विनंती आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महिला त्या ठिकाणी गोंधळलेल्या आहेत, संभ्रमात आहेत. 2 महिन्यांपासून पैसे येत नाही, लाडकी बहीण योजना बंद झाली का, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आहे, सुरूच आहे, हे पैसे पण तुम्हाला वाटप होणार आहे.
तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त महिलांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.